अमर, आता आपली पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी आहे मीन वरुवल. साऊथ इंडियन रेसिपी आहे. मीन वरुवल. वरुवल. मीन म्हणजे फिश, जो कुठलाही आपण फिश वापरतो तो म्हणजे मीन. आणि वरुवल हे त्याच्या कोटिंगचं नाव आहे, जे आपण त्याला मसाला लावणार आहे त्याचा वरुवल. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? आपण आता वापरलाय किंगफिश. आपण याच्याऐवजी रावस वापरू शकतो, म्हणजे तुमच्या आवडीवर आहे. ओके, रावस वापरू शकतो, पॉम्फ्रेट वापरू शकतो. आपण लसूण घेतलंय एकदम छोटा छोटा चॉप करून. हा घरगुती मसाला आहे. याच्यामध्ये मी बडीशोप पावडर टाकली आहे, धणे पावडर टाकली आहे आणि तिखट आणि हळद टाकली. तरी आपण जर का टेस्ट कमी जास्त करायची असेल तर त्याच्यासाठी आपण रामदेवचं तिखट आणि रामदेवची हळद पण घेतलेली. आपल्याकडे मीठ आहे, हे आलं आहे जे आपण परत मिक्सरमधून काढून घेतले, आणि लिंबू आहे मॅरिनेट. काय काय करायचं मला सांगा अमर. आपण सर्वात पहिले माशाला लिंबू आणि मीठ लावून मॅरिनेट करून घेऊ. बरं, तुला त्याच्यासाठी आपल्याला एक प्लेट लागेल. मासा खूप नाजूक प्राणी असल्यामुळे आपण त्याला नाजूकपणे हाताळलेलं कधी चांगलं. हो, लिंबू आणि मीठ लावतोय आपण. आता तुझ्या घरी तू नॉनव्हेज खातोस का? नाही, नॉनव्हेज आमच्या घरी कोणी खातही नाही. आणि म्हणजे बनवायला तर म्हणजे बनवायला गेलो तर मी घराच्या बाहेर असेल दुसऱ्या. अच्छा, मग आता हे कसं चालतं मग? हा व्यवसाय नाही, घरी माहिती आहे म्हणजे सगळं मी बनवतो खातो वगैरे, फक्त घरी नाही. अलाउड नाही? अलाउड नाही. लिंबू लावण्यामागे पण एक कहाणी आहे. म्हणजे आधी फ्रेंच लोकांनी हे माशाबरोबर लिंबू पाहिजेच पाहिजे असं सुरू केलं होतं. कारण की त्यांचा समज होता की लिंबू बोन्सला डिझॉल्व करतात त्याच्यामध्ये. म्हणून जर का एखादा काटा वगैरे राहिला आणि आपण त्याच्याबरोबर माशाबरोबर लिंबू, कारण की आपण चिकन वगैरेचे पूर्ण बोन्स काढू शकतो, पण माशाचं असं होत नाही, थोडे काटे वगैरे राहतातच. ओके, तर त्याच्यासाठी म्हणून लिंबू खाण्याची प्रथा पडली. नंतर ते टेस्टसाठी खातात आता सध्या. ते त्यांचा जो समज होता तो खोटा होता. हो. आता आपण पुढे जाऊया, काय करायचं ते आता आपल्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आपण. हो, ते जरा बाजूला ठेवू. आता 10 मिनटं झाल्यानंतर आपण आपल्या मसाल्याने त्याला मॅरिनेट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण तोपर्यंत मसाले तयार करून घेऊ. हा मी घरून आणलेला घरगुती मसाला आहे. म्हणजे ह्याच्यात तू ॲडिशनल बडीशोप टाकली? बडीशोप टाकली आणि धणे पावडर टाकली. अच्छा, जसं तुम्ही सांगितलं तिखट आपण थोडं जास्त वापरलं तरी चालेल. बरोबर, जरा झणझणीत झणझणीत तेच. आणि हाल आता हे फक्त म्हणजे पेस्ट होईपर्यंतच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं याच्यात. अच्छा, आणि हे परत ह्याला लावायचं? हो, आपण मीठ आधीपासूनच लावलं असल्यामुळे याला परत मीठ लावायची काही गरज नाही आहे. फर्स्ट क्लास. आणि त्याचा वास फार छान येतोय. चला, झाली 10 मिनटं. आता पुढे काय? आता आपण जो मसाला तयार केलाय, त्याची पेस्ट तयार केली, तो आपण माशावर लावून घेऊ. ओके, हलगत पकडून त्याला. पण आता हे आपण जे फ्राय करायला टाकणार ते राहील का तसंच ते? हो, याला डीप फ्राय करण्यापेक्षा कधी शॅलो फ्राय करावं. ते तर एक तर म्हणजे तेल कमी लागतं, आपल्या शरीरात कमी जातं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त ऑइली वगैरे होत नाही. अच्छा, हे फ्लेवर ॲब्झॉर्व करेल थोडं. तेल गरम झालेलं आपलं. ओके, आता हे शांतपणे त्याला फ्राय होऊ. हो, आणि याला जास्त परतवायचं नाही, म्हणजे उलटं सुलटं करायचं नाही. एक साईड झाली पूर्ण की दुसरी साईड, कारण की हे खूप डेलिकेट मीठ असतं, तर ते तुटून त्याचा पीसेस होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि हे साधारण किती 2-2.5 मिनिटं? 2-2.5 मिनिटात एक साईड होऊन जाते. थोडी खुसखुशीत झाली, थोडी खरपूस झाली की आपण बदलू. साईडने दिसायला लागलं. पण मला सांग, हे तर तू बनवतो आहेस, घरात कधी बनवतो जेवण? नाही, घरात मला म्हणजे स्वयंपाकघरात मी नाही आलो तर शांततेत सगळं सुरळीत पार पाडत. अच्छा, मी आलो की मग माझे वेगळे नियम असतात, त्यांचे वेगळे नियम. त्याच्यामुळे अजून ते कोलॅप्स होण्यापेक्षा त्यांनी बनवावं, आपण खावं. सालोसालपासून चालत आलेले रीत पाळावे. नाही, पण हे पुढे आता कदाचित बदलेल म्हणून मी तुला बोललो. बदलायची वेळ आली, त्याच्यामुळेच हॉटेल मॅनेजमेंट निवडण्यामागचा तो एक मुख्य मुद्दा होता. तर आपण हळूच हे पलटून घेऊ. क्या बात आहे. खरपूस झालेलं आहे एका साईडने. येस. चला, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती.
हावराटासारखे बघतायत सगळे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मीन वरुवल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किंगफिश, बारीक चिरलेला लसूण, बडीशेप, धणे, तिखट आणि अख्ख्या गरम मसाल्यापासून तयार केलेला मसाला, तिखट, हळद, मीठ, आलं आणि लिंबाचा रस. कृती: लिंबाचा रस आणि मीठ लावून किंगफिश मॅरिनेट करून घ्यावा. एका बाउलमध्ये बडीशेप आणि अख्ख्या गरम मसाल्यापासून तयार केलेला मसाला घेऊन त्यामध्ये तिखट, बारीक चिरलेला लसूण, आलं आणि पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करावं. हे मिश्रण मॅरिनेट झालेल्या किंगफिशला लावून फिश शॅलो फ्राय करून घ्यावा.